खेकड्याचा रस्सा खाणार? खेकड्याचा झणझणीत असा रस्सा तयार करण्यासाठी हे नदीतले खेकडे मी स्वच्छ धुवून घेतले आहेत. हा खेकडा आणि हा त्याचा डेंगा आणि ह्या छोट्या छोट्या आहेत ना त्या खेकड्याच्या आंगड्या, त्या सगळ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायच्या आणि मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायच्या. थोडंसं पाणी घालायचं. त्यानंतर खेकडा जो आहे त्याचं वरची स्किन काढायची आणि हा खोलून घ्यायचा आणि त्याच्यानंतर काळसर भाग जो असतो तो सगळा काढून घ्यायचा. मी ना आता 4 कमीच खेकडे आहेत त्याच्यामुळे याचे 2 भाग करून घेते. स्वच्छ वरचं सगळं क्लीन झाल्यावर हे असे 2 पार्ट करून घ्यायचे. आंगड्यांना मिक्सरमध्ये फिरवून झाल्यावर एक जाळी घ्यायची आणि जाळीवरती हा जो आंगड्या फिरवलेला रस आहे तो काढून घ्यायचा. सगळा रस खाली काढून घ्यायचा आणि मग नको असलेला भाग हा असा वर राहतो तो फेकून द्यायचा. एका टोपामध्ये तेल घालायचं. तेलामध्ये ठेचलेला लसूण, कढीपत्त्याची पानं आणि बारीक चिरलेला टोमॅटो घातलाय मी. छान तेलावर परतून घ्यायचा. त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद आणि थोडीशी काळी मिरी पावडर घालायची आणि मस्त मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये कांदा, लसूण आणि खोबऱ्याचं जे वाटण असतं ते घालायचं. मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये आंगड्या वाटलेलं जे पाणी आपण गाळून घेतलेलं आहे ना ते ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. अजून एक्स्ट्रा पाणी घालायचं म्हणजे आपण सार करणार आहोत तर थोडं जास्त पाणी घालायचं. त्याच्यामध्ये सगळ्या स्वच्छ केलेल्या ज्या खेकड्या आहेत, खेकड्याचे डेंगे आहेत ते सगळे घालायचे. फ्रेश चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालायचं आणि मस्त दणदणीत उकळी काढून घ्यायची. एक 15 मिनटं छान उकळी काढून झाल्यावर हा मस्त असा झणझणीत रस्सा तयार होतो. एकदा खाल्लात ना, जर सर्दी असेल तर ती पण गायब होते आणि चवीला तर हे अप्रतिम लागतात. तुमच्याकडे सुद्धा जर खेकडे तुम्हाला मिळाले तर हा खेकड्याचा रस्सा नक्की ट्राय करा आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज.